नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी स्कॉलर सिरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण तुमची 10वीची बोर्डाची जी 27 फेब्रुवारी 2026 रोजी जो पेपर झाला आहे त्याचे आपण आता आन्सर शीट पाहणार आहोत। तर बघा, तुम्हाला पहिला प्रश्न होता आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिकाम्या जागामध्ये शब्द भरायचे होते आणि तो शब्द तुम्हाला पूर्ण करायचा होता। तर बघा, सुरुवातीचा तुमचा जो शब्द होता तो म्हणजे यन, त्यानंतर डॅश RSE। तर इथं बघा, तर या ठिकाणी नर्स हा शब्द होता। त्यानंतर दुसरा शब्द जो होता तो तुमचा अंडर होता आणि तिथे तुम्हाला ई हे अक्षर टाकायचं होतं। त्यानंतर पुढचा जो शब्द होता तो तुमचा क्लाइंब होता, या ठिकाणी तुम्हाला आय हे अक्षर टाकायचं होतं। त्यानंतर चौथा जो शब्द होता तो होता MIGHT म्हणजेच माईट होता। त्यानंतर पुढचा प्रश्न होता पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला 4 शब्द दिले होते आणि ते तुम्हाला अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार लिहायचे होते। तर बघा, या ठिकाणी तुमचा 1 नंबरला चेंज हा शब्द येणार होता, त्यानंतर 2 नंबरला ओरिजिन, त्यानंतर 3 नंबरला पॅराडाईज आणि 4 नंबरला स्कूल हा शब्द येणार होता। त्याबरोबर 2 नंबरचा प्रश्न यातला हा सुद्धा असाच होता। या ठिकाणी 1 नंबरला HINDER हा शब्द तुमचा येणार होता, त्यानंतर 2 नंबरला HONOUR म्हणजेच ऑनर शब्द येणार होता, त्यानंतर 3 नंबरला ह्युमॅनिटी आणि 4 नंबरला हंबल हा शब्द तुमचा येणार होता। त्यानंतर पुढचा प्रश्न होता पंक्च्युएट द फॉलोइंग। या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य दिलं होतं आणि ते वाक्य चुकीचं होतं, त्यामध्ये तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्सचा वापर करायचा होता। तर बघा, या ठिकाणी आय हे कॅपिटल येईल, त्यानंतर इथे कॉमा येईल आणि त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पुढचं सेंटेन्स येईल आणि शेवटी डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज आणि शेवटी क्वेश्चन मार्क येईल। त्यानंतर पुढचं जे वाक्य होतं या ठिकाणी तुम्हाला एच हे कॅपिटल लिहायचं होतं, त्यानंतर इथे कॉमा द्यायचा होता आणि त्यानंतर आय सुद्धा तुम्हाला कॅपिटल लिहायचं होतं आणि पुढचं वाक्य जसं तसं लिहून शेवटी तुम्हाला फुल स्टॉप द्यायचा होता। त्यानंतर पुढचा प्रश्न होता मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच युजिंग द लेटर्स इन द वर्ड। आता चॅम्पियनशिप या शब्दापासून तुम्हाला 3 अक्षरांपेक्षा जास्त अक्षर तुम्ही वापरू शकणार होता आणि त्याचे तुम्हाला शब्द बनवायचे होते। तर बघा, 1 नंबरला आपण मॅप शब्द बनवलाय, त्यानंतर पियानो, 3 नंबरला शीप आणि 4 नंबरला पॉइझन हा शब्द बनवलाय। त्यानंतर तुमचा पुढचा क्वेश्चन होता राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल। आता लिसन या शब्दासाठी तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे होते, जे की मी तुम्हाला 4 लिहून दाखवलेत। त्यानंतर पुढचा प्रश्न होता कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ज ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड। तर बघा, इथे तुम्हाला स्मॉल हा शब्द द्यायचा लिहिलेला होता आणि त्यानंतर तुम्हाला स्मॉलचं लास्टचं लेटर L असल्यामुळं तुम्हाला पुढे एल या शब्दाची एल या अक्षरापासून सुरुवात होणारा ॲडजेक्टिव्ह लिहायचा होता, तो आपण इथे लॉंग लिहिला आहे। त्यानंतर G पासून गुड आणि त्यानंतर D पासून डल आणि 4 नंबरला L पासून लार्ज हा ॲडजेक्टिव्ह इथे लिहिलेला आहे। त्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न होता डू ॲज डायरेक्टेड मधला अटेम्प्ट एनी वन करायचं होतं तुम्हाला। तुम्ही हे पण अटेम्प्ट करू शकला असतात आणि हे पण करू शकला असतात। तर बघा, प्रश्न काय होता मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज, आणि फ्रेज काय दिली होती तुम्हाला ॲट द एज ऑफ। तर बघा, त्यापासून आपण एक सेंटेन्स तयार करू हर हाऊस इज बिल्ट ॲट द एज ऑफ रिव्हर। हे तुमचं वाक्य अगदी बरोबर होतं आणि या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क्स इथं मिळाला असता। त्यानंतर पुढचा प्रश्न होता ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स। आता बघा, रिस्पॉन्सिबल या शब्दासाठी इथे मी सफिक्स वापरलाय आणि इथं काय शब्द तयार झाला तो आता रिस्पॉन्सिबिलिटी, आणि कंटिन्यूसाठी मी इथं प्रिफिक्स वापरले, तर तो शब्द तयार झाला डिसकंटिन्यू। त्यानंतर या प्रश्नामध्ये तुम्हाला हे शब्द वापरून मिनिंगफुल सेंटेन्सेस बनवायचे। त्यानंतर हे सेंटेन्स झाल्याच्या नंतर पुढचा एक तुम्हाला पॅसेज दिलेला होता आणि त्यावर आधारित तुम्हाला इथे प्रश्न दिलेले होते आणि तो पॅसेज सुद्धा तुमच्या पुस्तकातलाच होता आणि ते तुम्हाला तो दिलेला होता, त्यामुळे तुम्ही त्यामधील हे रिकाम्या जागा भरून हे शब्द शोधू शकला असाल। त्यानंतर याच पॅसेजवर आधारित तुम्हाला आणखी एक प्रश्न होता हिबिस्कस या फ्लॉवरच्या रिलेटेड तुम्हाला ही वेब कंप्लीट करायची होती आणि त्याचे सुद्धा मी तुम्हाला इथे उत्तर लिहून दिलेले आहेत, तुम्ही नक्कीच चेक करू शकता। त्यानंतर त्याच पॅसेजचा A3चा क्वेश्चन होता फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द गिवन नाउन्स। तर तुम्हाला इथे काही नाउन्स दिले होते आणि त्यासाठी तुम्हाला रिलेटेड वर्ड त्या पॅसेजमधून शोधायचे होते। त्यानंतर पुढचा प्रश्न होता डू ॲज डायरेक्टेड। तर बघा, काय प्रश्न होता रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स। तर बघा, तुम्हाला वाक्य दिलं होतं इट टेक्स द शेप आणि त्याचं आपण प्रेझेंट परफेक्टमध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर ते सेंटेन्स तयार होतं इट हॅज टेकन द शेप। त्यानंतर पुढचा प्रश्न होता इट लेफ्ट अस थिंकिंग, आणि इथं तुम्हाला जिरंड ओळखायचं होतं आणि जिरंड म्हणजेच काय तर ING वापरलेलं क्रियापद असतं। तर बघा, इथे काय होतं जिरंड थिंकिंग। त्यानंतर तुम्हाला एक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन होता जो की तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकला असाल।
त्यानंतर पुढचा प्रश्न होता तो म्हणजे दुसऱ्या पॅसेजवर होता. तर बघा इथे तुम्हाला पॅसेज रीड करायचा होता आणि त्यामधले जे चुकीचे वाक्य आहेत म्हणजे जे चुकीचे सेंटेन्स आहेत ते तुम्हाला शोधायचे होते आणि त्यामध्ये नेमकं काय चूक झाली ते दुरुस्त करून तुम्हाला ते वाक्य पुन्हा लिहायचं होतं. तर बघा या ठिकाणचे तुमचे 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबरचे वाक्य हे बरोबर आहेत आणि 4 नंबरचं वाक्य थोडं चुकलेलं आहे. तर बघा द नॅरेटर गॅदर्ड अ थिन स्टिक इन वन हँड. तर या ठिकाणी तुम्हाला थिनच्या ऐवजी फक्त स्टाउट लिहायचं होतं आणि ते वाक्य जसेच तुम्हाला पुन्हा लिहायचं होतं. त्यानंतर त्याच पॅसेजवर आधारित तुम्हाला हे काही बाकीचे वाक्य होते या ठिकाणी तुम्हाला कारणं लिहायचे होते. द नॅरेटर रश टू द वरांडा बिकॉज आणि ते 2 कारणं तुम्ही त्या पॅसेजमधून शोधून लिहिले असतील. तर बघा तुम्ही त्या पुन्हा एकदा चेक करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न होता तुम्हाला या ठिकाणी अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. ते तुम्हाला पॅसेजमधून शोधून लिहायचे होते. ते देखील तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न होता तो बघा रिराईट द सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. तर बघा या ठिकाणी तुम्हाला या वाक्यामध्ये फक्त या ठिकाणी नॉट ओनली ॲड करायचं आहे आणि अँडच्या ऐवजी तुम्हाला बट ऑल्सो लिहून हे वाक्य जसे तसं पूर्ण लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता आणि त्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न होता तो म्हणजे चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ आणि वाक्य दिलं होतं आय रिकॉल द टेरिबल कस्टम. आता बघा याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर बी द टेरिबल कस्टम वॉज रिकॉल्ड बाय मी. त्यानंतर तुम्हाला एक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन दिला होता तो खूप सोपा होता तो तुम्ही सॉल्व्ह केला असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता पोएट्री सेक्शन चालू झालं आहे आणि त्यावर आधारित ते क्वेश्चन आहेत. तर या ठिकाणी बघा तुम्हाला ट्रू आणि फॉल्स सिलेक्ट करायचे होते. तर बघा या ठिकाणी फक्त 1 नंबरचं जे वाक्य आहे तेच ट्रू आहे आणि बाकीचे हे सर्व फॉल्स आहेत. आणि यामधलाच तुमचा A2चा क्वेश्चन होता. या ठिकाणी तुम्हाला एक वेब डायग्राम दिली होती आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या होत्या. तर बघा त्याचे जे आन्सर आहेत ते मी इथे लिहून दिले आहे, तुम्ही ते चेक करू शकता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता फाइंड द रायमिंग वर्ड्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. आता तुम्हाला एक वाक्य दिलं होतं तुम्हाला इथे शब्द दिलेले आहेत आणि त्याचे तुम्हाला रायमिंग वर्ड तुम्हाला पोएममधून शोधून लिहायचे आहेत. तर इथे शब्द दिला आहे बेड त्यासाठी आपण डेड लिहू शकतो. त्यानंतर किलसाठी आपण विल लिहू शकतो किंवा पोएममध्ये स्टील पण दिलेला आहे तो पण चालतो. त्यानंतर पुढचा शब्द होता फन त्यासाठी आपण डन लिहिला आहे. त्यानंतर ब्रेडसाठी हेड लिहिला आहे. त्यानंतरचा तुमचा पुढचा प्रश्न होता तर बघा ॲप्रिसिएशनसाठी तुम्हाला द ट्विन्स ही कविता दिलेली होती. तर बघा ॲप्रिसिएशनमध्ये तुम्हाला सुरुवातीला टायटल लिहायचं होतं जे की कवितेचं तुम्हाला दिलेलं आहे द ट्विन्स. त्यानंतर तुम्हाला पोएमचं नेम लिहायचं होतं ते सुद्धा तुम्हाला कवितेच्या खाली दिलेलं होतं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी राईम स्कीम आहे ती लिहायची होती. तर या कवितेची राईम स्कीम आहे ABAB. त्यानंतर तुम्हाला कुठला एक फिगर ऑफ स्पीच लिहायचा होता जो की तुम्ही ॲलिट्रेशन लिहिला असता तरी चालला असता. आणि त्यानंतर तुम्हाला 2 मार्क्ससाठी थीम किंवा सेंट्रल आयडिया लिहायची होती. ती सुद्धा तुम्ही 2 ते 3 वाक्यामध्ये लिहिली असती तरी तुम्हाला 2 मार्क्स तिथे मिळाले असते. त्यानंतर पुढचा सेक्शन सुरू होतंय तो म्हणजे नॉन टेक्च्युअल पॅसेज. आता या ठिकाणी तुम्हाला एक पॅसेज दिला होता आणि त्याच्या आधारित तुम्हाला ते उत्तर लिहायचे होते. तर बघा या ठिकाणी तुमचा पहिला प्रश्न होता कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज. पहिलं वाक्य होतं स्वप्नील कुसळे वॉज बॉर्न ऑन आणि त्याचंच तुम्हाला उत्तर त्या पॅसेजमध्ये दिलेलं होतं. त्यानंतर स्वप्नील's फादर इज, त्यानंतर प्रोफेशनली स्वप्नील इज वर्किंग ॲज, त्यानंतर स्वप्नील वॉन द गोल्ड मेडल इन ज्युनियर कॅटेगरी इन. हे सगळे तुम्हाला आन्सर त्या पॅसेजमध्ये दिलेले होते ते फक्त तुम्हाला शोधून या ठिकाणी लिहायचे होते. त्यानंतर त्यातलाच पुढचा प्रश्न होता A2चा रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर दिअर ॲक्युरन्स इन द पॅसेज. तर बघा या ठिकाणी तुम्हाला 4 वाक्य दिले होते आणि ते तुम्हाला घटना ज्या होत्या त्या कालानुक्रमानुसार मांडायच्या होत्या. तर बघा या ठिकाणी 1 नंबरची जी घटना होती ती ही होती. त्यानंतर 2 नंबरची घटना ही शेवटची होती आणि त्यानंतर 3 नंबरची घटना ही 3च नंबरची होती आणि 4 नंबरची ही पहिली होती. त्यानंतर यातलाच पुढचा प्रश्न होता मॅच द सिनॉनिम्स. तर बघा सिनॉनिम्स म्हणजे तुम्हाला इथं समानार्थी शब्दांच्या जोड्या लावायच्या होत्या. तर बघा फार्मिंग म्हणजेच काय ॲग्रिकल्चर असतं त्यामुळं याचं आन्सर असेल ऑप्शन नंबर सी. त्यानंतर प्राईज म्हणजे काय असतं अवॉर्ड तर याचं उत्तर असेल डी. त्यानंतर कॅपॅसिटी म्हणजेच काय असतं पोटेन्शियल त्याचा आन्सर असेल बी. आणि शेवटी आयडेंटिफाय म्हणजेच काय रिकग्नाइज आणि ओळख त्यासाठी त्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. त्यानंतर पुढचा प्रश्न होता डू ॲज डायरेक्टेड. तर बघा या ठिकाणी तुम्हाला WH क्वेश्चन तयार करायचा होता जो की मी इथे तुम्हाला तयार करून दिला आहे. आणि त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन होता तो होता तुमचा ॲड अ क्वेश्चन टॅग. तर बघा या ठिकाणी आपल्याला पहिले क्वेश्चन टॅगचा नियम असतो दिलेल्या वाक्य जसेच तसं लिहायचं. त्यानंतर कॉमा द्यायचा. त्यानंतर वाक्यानुसार त्या वाक्याच्या काळानुसार तुम्हाला इथं
हेल्पिंग वर्ब लिहायचं असतं. इथे दिलेलं नव्हतं, त्यामुळे हे वाक्य भूतकाळातलं असल्यामुळे आपण इथं डिड घेतलंय आणि ते होकारार्थी असल्यामुळे आपण त्याचा नकार केला, म्हणजे डिडंट केलं. आणि वाक्यामध्ये कर्ता हा स्वप्नील असल्यामुळे त्यासाठी आपण इथे ही हे त्यासाठी सर्वनाम घेतलंय आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलाय. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन पण फार सोपा होता, जो की तुम्ही लिहिला असेल. त्यानंतर समरी रायटिंग आणि लेटर रायटिंग दिलेलं होतं. ते क्वेश्चनसुद्धा तुम्ही लिहिले असतील, कारण ते फार इझी होते. त्यानंतर पुढचा प्रश्न होता डायलॉग रायटिंग. आणि डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला डायलॉगची सिक्वेन्स जी असते ती अरेंज करायची असते सुरुवातीला. तर या ठिकाणी हे वाक्य 1 नंबरला होतं, त्यानंतर हे वाक्य 2 नंबरला होतं, त्यानंतर 3 नंबरचं वाक्य या ठिकाणी हे होतं आणि 4 नंबरचं वाक्य हे होतं. त्यानंतर तुम्हाला पुढे रिकाम्या जागा, म्हणजेच डायलॉगच्या जे रिकाम्या जागा दिलेल्या असतात त्या तुम्हाला फिलअप करायच्या होत्या. तर बघा, पहिला प्रश्न होता हू इज युअर फेवरेट ॲक्टर. या ठिकाणी तुम्ही कोणत्या पण तुमच्या ॲक्टरचं नाव लिहू शकला असतं. आणि त्यानंतर व्हॉट मेक्स हिम युअर फेवरेट, म्हणजे तो तुमचा का फेवरेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं असतं. ते सुद्धा एका वाक्यात लिहिलं तरी तुम्हाला त्याचे मार्क्स पैकीच्या पैकी मिळाले असते. आणि त्यानंतर तुम्हाला एक इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर एज्युकेशन याविषयी एक डायलॉग क्रिएट करायचा होता. त्यानंतर क्वेश्चन 6मध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायचं होतं. हे सुद्धा तुम्ही केलं असेल, किंवा याच्याऐवजी तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल केलं असेल तर त्याचे आन्सर मी तुम्हाला इथे दाखवते. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला लिहायचं होतं टाईप्स ऑफ एनर्जी. त्यानंतर कायनेटिक एनर्जीचे सब टाईप्स तुम्हाला लिहायचे होते, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे होते. मेकॅनिकल एनर्जीचं एक्झाम्पल होतं मूव्हिंग कार आणि इलेक्ट्रिकलचं होतं लाईटिंग. त्यानंतर इथे तुम्हाला दिलं होतं पोटेन्शियल एनर्जी, आणि पोटेन्शियल एनर्जीचे सब टाईप्स लिहायचे होते न्यूक्लिअर आणि केमिकल. त्यानंतर त्यांचे एक्झाम्पल होते अर्थ कोर्स आणि फूड वी ईट. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन होता एक्सपांड द थीम. तुम्हाला B1 किंवा B2 लिहायचं होतं. B1 मध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहायचं होतं आणि B2 मध्ये तुम्हाला एक स्टोरी लिहायची होती. ते सुद्धा तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळून जातील. त्यानंतर बघा, शेवटचा आणि सर्वात सोपा प्रश्न तो म्हणजे ट्रान्सलेशन. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला वर्ड्स दिले होते आणि त्यांचं तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं होतं. यापैकी कोणतेही 4 वर्डचं तुम्ही ट्रान्सलेशन केलं असेल तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. स्पेस म्हणजे अवकाश, प्रॉमिस म्हणजे वचन, स्किल म्हणजे कौशल्य, प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे किंवा सोंग करणे, त्यानंतर बाउंड्री म्हणजे सीमा आणि नॅचरल म्हणजेच नैसर्गिक. त्यानंतर पुढे तुम्हाला 4 वाक्य दिले होते आणि त्यापैकी कुठल्याही 2 वाक्याचं तुम्हाला भाषांतर करायचं होतं. तर बघा, पहिलं वाक्य होतं टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली, म्हणजे तुमच्या आरोग्याची रोज काळजी घ्या. त्यानंतर पुढचं वाक्य होतं वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग, म्हणजे जेवणा अगोदर तुमचे हात स्वच्छ धुवा. आणि त्यानंतर तुम्हाला एक इथे दोन्हीपैकी एकच लिहायचं होतं. ते मी तुम्हाला दोन्हीचे पण उत्तर या ठिकाणी लिहून दाखवलेत. काय होतं, अँड एम्प्टी वेसल्स मेक मच नॉईज. तर या ठिकाणी काही मुलांनी काय केलं असेल तर याचा शब्दशः अर्थ लिहिला असेल. तर याचा शब्दशः अर्थ लिहायचा नसतो, तर त्या म्हण नेमकं काय सांगते ते आपल्याला लिहायचं असतं. तर ही म्हण होती उथळ पाण्याला खळखळाट फार. त्यानंतर पुढचं होतं ट्रूथ इज ऑलवेज बिटर, म्हणजे सत्य हे नेहमी कडू असतं. तर बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण ही उत्तरपत्रिका सॉल्व्ह करून दाखवलेली आहे, प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून दाखवलेली आहे. अशाच प्रकारे जर तुम्हाला पुढच्या पेपरच्या पण प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून हव्या असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि त्यानंतर कमेंट करा डन.